सिल्लोडमध्ये तहसीलदाराच्या एका चुकीच्या अहवालामुळे मेडिकल रजेवर असलेल्या आणि आजारी शिक्षकेवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलं निलंबनाची कारवाई। मला आता जगायचं नाही असं म्हणून त्या शिक्षकेनं चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या बीएलओ पर्यवेक्षक जालम सिंग जाधव आणि निवडणूक विभागात कार्यरत असणारे सहशिक्षक प्रकाश काटकर यांच्यावर केला गंभीर आरोप। सिल्लोडमध्ये अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून अन्यायग्रस्त सहशिक्षकानं घेतला जीवन संपवण्याचा निर्णय। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काय दोष, त्यांना चुकीचा अहवाल सादर करणाऱ्यावरच कारवाई व्हावी व माझे निलंबन रद्द करावं अशी केली त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी। सिल्लोड येथून ज्ञानपंख 24 न्यूज चॅनलचे संपादक दशरथ सुराळकर यांनी घेतला ग्राउंड रिपोर्ट। सध्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचं पुनर्लोकन म्हणजेच SIRचं काम प्रगतीपथावर चालू असून या कामासाठी शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। जे शिक्षक बीएलओचं काम करत नाही अशा कामचुकार शिक्षकावर सुद्धा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय। परंतु अशाच एका सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानवढोद अंतर्गत गोळेगाव येथील सहशिक्षिका सुरेखा काशीनाथ थोरात या गंभीर आजारी असलेल्या शिक्षकेवर जाणीवपूर्वक चुकीचा अहवाल सादर करून निलंबनाची कारवाई केल्यानं तिला मानसिक धक्का बसला। सदर सहशिक्षिका मेडिकल रजेवर असताना सुद्धा आणि त्यांच्या जागेवर देवकर नावाचे शिक्षक बीएलओ दिलेला असताना सुद्धा सदर आजारी असलेल्या शिक्षकेवर चुकीच्या अहवालामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार निलंबनाची कारवाई केली आहे। या कारवाईमुळे त्या शिक्षकेवर मोठा मानसिक ताण धक्का बसला असून हे का घडलंय, मी तर रजेवर होते, माझ्या जागेवर दुसऱ्या शिक्षकाची बीएलओ म्हणून नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती, मग माझं निलंबन का करण्यात आलं, माझ्यावर कारवाई का, या विवंचनेत सध्या ती शिक्षिका असून तिने 3 दिवस झालं अन्न पाणी सोडलंय। ज्ञानपंख 24 न्यूजशी बोलताना सदर अन्यायग्रस्त शिक्षिकेनं सांगितलं की मला 23 वर्षामध्ये आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या अधिकाऱ्याकडून मानसिक त्रास झाला नाही, साधी नोटीस सुद्धा आली नाही, प्रामाणिकपणाने मी माझं आजपर्यंत काम करत राहिले। परंतु आज रोजी माझ्यावर जी काही चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली जाते, ज्यांनी चुकीचा अहवाल सादर केलाय त्यांनी तहसीलदारांना चुकीची माहिती दिली आहे असं पर्यवेक्षक जालम सिंग जाधव, निवडणूक विभागात कार्यरत असणारे सहशिक्षक प्रकाश काटकर या दोघींनीच माझा वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचा गैरसमज निर्माण करून देऊन अहवाल सादर केलाय, माझ्यावर कारवाई केली, तो माझ्या आयुष्यातील फार मोठा धक्का आहे असं ते म्हणाले। तसंच मला आता जगायचं नाहीये, मला मरायचंय अशा प्रकारची तिने ज्ञानपंख 24 न्यूजशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली। या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, आता आमच्या हातात काही राहिलेलं नाहीये, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, अशा प्रकारची सुद्धा टोलवाटोलवी त्यांनी केली असून सदरील शिक्षिकेला ते आज रोजी आत्महत्या करण्यास भाग पडतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सदर अन्यायग्रस्त सहशिक्षिका ज्ञानपंख 24 न्यूजला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाल्या ते पाहूया। नमस्कार, ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या राज्यामध्ये SIR म्हणजे मतदार याद्यांचं पुनर्लोकनाचं काम चालू आहे। सिल्लोड उपविभागाने एका निरपराध आजारी असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानवडोद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव या शाळेतील सहशिक्षिका सुरेखा काशीनाथ थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई त्यांनी केलेली आहे। विषय असा आहे की सुरेखा काशीनाथ थोरात या सहशिक्षिकेने मेडिकल रजा घेतलेली आहे, गंभीर आजारी आहे, मेडिकल रिपोर्ट दिलेले आहेत। असे असताना सुद्धा संबंधित शिक्षिकेला कोणत्याही प्रकारची माहिती न करता त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित त्या शिक्षिकेवर ताबडतोब निलंबनाची कारवाई केली। हे फार अत्यंत चुकीचं आणि शिक्षकाची मानसिकता खराब करण्याचा हा आदेश मानावा लागेल। सदरील शिक्षिका ही माझ्या समोर आहे आणि त्या शिक्षिकेचं अत्यंत मनोधर खचलेलं असून तिला आज ती मला म्हणते की आज मला जगायचं नाही, जाणीवपूर्वक माझ्यावर अन्याय झालेला आहे। ते माझ्या समोर आहे की अन्याय कसा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया।
नेमकं काय प्रकरण आहे, निलंबनाची कारवाई काय झाली? ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कोणत्या शाळेवर आहात, कोणत्या केंद्रात कार्यरत आहात आणि कारवाई तुमच्यावर का झाली? रडू नका. रडू नका. माझं नाव सुरेखा काशीनाथ थोरात. जोरात बोला. माझं नाव सुरेखा काशीनाथ थोरात. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव बुद्रुक पानवडोद येथे केंद्र पानवडोद तालुका सिल्लोड येथे कार्यरत आहे. दरम्यान 3 जुलैला मला BLO ची ऑर्डर मिळाली म्हणजे मी जेवण करत असताना आमचे पर्यवेक्षक BLO पर्यवेक्षक जालमसिंग जाधव सर आलेत. मी त्यांना सांगितलं की माझी तब्येत बरी नाही, मी असमर्थ आहे ड्युटी करण्यास, आणि ते तिथून चालले गेले. त्यानंतर 3 तारखेलाच रात्री मला 9:16 कारणे दाखवा नोटीस आली माझ्या व्हॉट्सअपवर. 4 तारखेला आम्ही खुलासा घेऊन गेलो. मी असमर्थ असल्यामुळे जाण्यास मी माझ्या पतींना पाठवलं त्या ठिकाणी, पण त्यांनी आमचा खुलासा घेण्यास नकार दिला. आम्ही खुलासा घेत नाही असे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्या ठिकाणाहून त्यांना परत पाठवलं. त्यानंतर 4 तारखेलाच गजानन विद्यालय गोळेगाव खुर्द येथील देवकर सरांची ऑर्डर निघाली. त्यांनी 5 तारखेपासून SIR चं काम सुद्धा चालू केलं. प्रकरण येथे समायोजित झालं होतं, डोक्याला डोकं मिळालं होतं. आम्हीही गाफील झालो. त्यानंतर 10 तारखेला अचानक आम्हाला तिसऱ्याच व्यक्तीकडून समजतंय की पेपरात तुमचं निलंबनाची कार्यवाहीची बातमी छापून आलीये. आम्ही परत 10 तारखेला SDM साहेबांकडे गेलो. तिथं माझं म्हणणं मांडलं, पण तिथं ते ऐकून ते म्हणत होते की मी आता काही करू शकत नाही. पुन्हा 11 तारखेलाही गेलो की मला मदत करा, माझी दया करा, माझ्यावर दया करा, पण तेव्हाही आमचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर परत 14 तारखेला मी नायब तहसीलदार मॅडम यांच्याकडे गेले. त्याही म्हणाल्या की मी काही करू शकत नाही. आणि शेवटी आता 20 तारखेला माझा निलंबनाचा ऑर्डर माझ्या हातात दिली. मला पैठण तालुका मिळाला आहे. माझे पती इथं सिल्लोड तालुक्यात आहे. दरम्यान 150 किलोमीटर अंतर आहे दोघांचं. माझं कुटुंब पूर्ण विस्कळीत होणार आहे. आणि मी वैद्यकीय रजेवर होते या दरम्यान. 4 जुलै 2026 ते 13 जुलै 2026 10 दिवस मी वैद्यकीय रजेवर असल्यावरही माझ्यावर निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला. तर मी याला काय म्हणावं? आता तुमची काय भूमिका आहे की तुमच्यावर जी कारवाई निलंबनाची कारवाई ही कुणामुळे झाली? कुणाच्या चुकीमुळे झाली? आता मी सगळ्यांना तर दिले होते तिथे प्रस्ताव, घेऊन गेलो होतो, पण त्या ठिकाणी असलेले काटकर सर, अजून दुसरे 1-2 सर आहेत, त्यांची नावं मला माहित नाही. त्यानंतर त्यानंतर जालमसिंग जाधव सरांनी यांनी अहवाल तयार करून तहसीलदार मॅडमकडे दिला. त्यांनी DSDM साहेबांना दिला. SDM साहेबांनी तो पुढे पाठवला आणि अशा प्रकारे CO साहेबांकडून माझं निलंबनाचा प्रस्ताव तयार झाला. मला यामध्ये जे आता तुम्ही नावं सांगितले, जालमसिंग जाधव आणि प्रकाश काटकर, यांचा तुमचा काय वाद आहे? काहीही नाही. आम्ही तो ओळखतही नाही. मी तर त्या काटकर सरांचा चेहराही पाहिलेला नाही. मग आता तुम्ही या गोष्टीला सामोरं कसं जाणार? काय बघणार? मला जगावंच नाही वाटत ते. मला असं वाटतं की 23 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला कोणतीही नोटीस नाही, कधी कोणाचा दाग नाही. मला माझे लेकरं बाळा रात्रीपासून परेशान आहेत सगळे. कोणीही जेवण करत नाही किंवा पाणी घेत नाहीये. याला दोषी कोणाला धरणार? या तुमच्या कारवाईला रडू नका, तुम्ही रडू नका, सर्व ठीक होईल. अधिकाऱ्यांशी बोलता येईल आपल्याला. तुमच्याकडे जो चुकीचा अहवाल संबंधितांनी दिला त्या संदर्भात अधिकाऱ्यांना बोलता येईल, पण तुम्ही रडू नका. जो अन्याय तुमच्यावर झाला की याला कारणीभूत कोण आहे की याला तुम्ही दोषी करता? सांगा, कोणाला दोषी करता? तुम्ही धीर खचू देऊ नका. ज्या कारवाई होत राहतात मला सांगा.
हे आता मगाशी प्रकाश कातकर आणि धनश्री जाधव त्यांना दोषी करणार, का एटीएमला दोषी करणार, का तहसीलदाराला दोषी करणार, का नायब तहसीलदाराला दोषी करणार, त्या शिव मॅडमला दोषी करणार? नाही, ज्यांनी चुकीचा अहवाल तयार करून पाठवलं, माझी मेडिकल रजा गृहीत धरले नाही, तेच माझे दोषी असतील. वरच्या लोकांना काय माहिती की माझी रजा होती किंवा नव्हती म्हणून. कोणी 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 चुकीचा अहवाल पाठवला त्याची नावं सांगा, त्याची नावं सांगा. तर तुमचं त्यांचं वेळ काय की त्यांनी चुकीचा तुमच्या संदर्भातला अहवाल टाकला? मी त्या दिवशी असमर्थता दाखवली, त्यासाठी त्या सरांनी पर्यवेक्षक सरांनी जालमसिंग जाधव पर्यवेक्षक सरांनी त्यांनी की हे घेण्यास नकार आहे असा त्यांनी रिपोर्ट दिला. आणि त्यांनी वरती पाठवला आणि नंतर पुढे काय झालं मला माहित नाही. प्रकाश कातकरांचा काय रोल? त्याचा दोष नाही काय? त्यांचा पण आहे, कारण त्यांनीही तहसीलदार मॅडमला सांगितलं की आणि त्याच्यामुळे त्याची कारवाई झालेली दिसते. तुम्ही वेळोवेळी अधिकाऱ्याकडे गेला, तुमचं म्हणणं मांडलं त्यांचं, तरी तुमचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतली नाही, असं तुमचं म्हणणं आहे. हो, आता भूमिका काय तुमची आपलं? आता तुमची भूमिका काय? तुमचं निलंबन झालेलं आहे, आता तुम्ही काय या गोष्टीला कसं सांगता? साहेबांनी फक्त सीओ साहेबांना मी एवढी विनंती करू इच्छिते की माझ्यावर चुकीचा आरोपामुळे ही वेळ आलेली आहे आणि त्यांनी माझं निलंबन मागे घ्यावं ही त्यांना विनंती करत आहे. या आहे थोरात ताई की खरोखर त्यांनी जो काही हा संवेदनशील विषय ज्ञानपंख 24 न्यूजला दिलेला आहे आणि खरोखर आहे की एका चुकीमुळं त्यांचं आयुष्य आज उद्ध्वस्त होतंय. 3 दिवस झाले घरामध्ये मुलं जेवत नाही, पती जेवत नाही, आई जेवत नाही. ज्यांचे नावं त्यांनी आता या बाईटमध्ये दिलेले आहेत त्या लोकांनी त्यांचा चुकीचा अहवाल संबंधित तहसीलदारामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली व त्यांना मुख्यालय म्हणून गट शिक्षण अधिकारी पैठण पंचायत समिती दिलेला आहे. मला या शासनाला या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की एक मागासवर्गीय महिला आहे, मागासवर्गीय शिक्षिका आहे, त्यांचे पती सिल्लोड तालुक्यात कार्यरत आहेत आणि एका महिलेला निलंबन काळामध्ये पुन्हा 150 किलोमीटर 100 किलोमीटर हा 150 किलोमीटर एवढ्या अंतरावर तुम्ही पंचायत समिती देत असाल तर हा खरोखर तुम्ही अन्याय केला नाही असं तुम्हाला वाटत नाही का? माझी या चॅनलच्या माध्यमातून उपविभागीय अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक नम्र सूचना आहे की सदरील शिक्षिकेविरुद्ध झालेली निलंबनाची चुकीची कारवाई ही तात्काळ रद्द करण्यात यावी. त्यांनी सांगितलं की मला जगायचं नाही, माझ्यावर अन्याय झाला आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर निश्चितपणे मी त्याला सोडणार नाही अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी ज्ञानपंख 24 न्यूजला माहिती दिलेली आहे. बघू आता अधिकारी सदर शिक्षिकेच्या झालेल्या अन्यायावर कसा पडदा टाकतात. धन्यवाद.